सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषेदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनाः. मग संजय म्हणे, राया ते ऐके तो पार्थ तिथे शोकाकुल हृदना ते करीत असे. ते कुळदेगुणी समस्त स्नेह पणले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवने परी. जैसे लवण जळे झळबळले ना तरी अभ्र वाते आले. तसे सधीर परी रमले हृदय तयाचे. अनने कृपा आकडेला दिसतसे अति कोमायला. जैसा कर्दमे रूपला राजहंस तया परी तो पांडुकुमरू. महामोहे अतिजयजरू देखोनी श्री शारंग धरू. काय बोले श्री भगवान वाच कृतस्वता आकशमलमिंद विषमे समुपस्थितम् अनार्यष्टम्यस्वर्वय मकीर्तिकरम् अर्जुन. म्हणे अर्जुना आदिपायी हे उचित काय ये ठाई. तू कवन ये काय करीत हाशी. तुझ सांगे काय झाले कवन उने आले. करिता काय ठेले खेदू काईसा. तो अनुचिता चित्त निदिसी धीर कहिना सांडिशे. तुझेने नामे अपयशी दिशा लागिजे. तो शरीरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी राहो. तुझ्या लाठेपणाचा आवो तिही लोकी. तुआ संग्रामी हरो जिंकिला निवांतक वचनाचा ठाव फेडिला. पवाडा तुआ केला गंधर्वाशी. पाहता तुझे नेपाडे दिशे त्रैलोक्य थोकडे. असे पुरुषत्व चोखडे पार्थ तुझे. तो की आजिथ सांडुनिया विवृत्ती ते अधोमुख रुदना ते करीत हाशे. विचारी तू अर्जुनो की कारुण्य किजशी दिनो. सांगपा अंधकारे बाण राशिलाथी. ना तरी पवनु मेघाशी विहे की अमृताशी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिडवणी जाये पावकाते की लवणेची जळ विरे. संसर्ग काळपुट्ट मरे सांगपा महाफणी दुधरे. गिडिजे काही सिंहाशी जोंबे कोल्हा ऐसा पाडू आथिके झाला. परितो त्व्यासाच केला आजिथ म्हणूने अजुनी अर्जुना. झने चित्त देशिया हिना वेगी धीर करणी मना. सावधू होई सांडी हे मूर्खपण उटिगे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हागा तू जाणता तरी ना विचारिशी का आता. सांगे झुंजावेळे सदेयता उचितो काही. हे असतिये कीर्तिशी नाशो आणि पारत्रिकशी अभवंशो. म्हणे जगनिवासो अर्जुना ते हुंद्यात्मास्मंगमाः. पार्थ नैतु त्वयु प्रपंदते शूद्र हृदय धवल्य व्यक्त्योष्ट परंतप. मनने शोक न करी तू पुरता धीरुधरी. हे शोचता वीरी पंडुकुमारा. तुझ नवे उचित येणे नशेल जोडले बहुत. तू अजूने तरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे अवसरे हित कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे. झाले तुझ तू आधीची काय निनशे. की हे गोत्रजन ओळखशे वयाचे काय करीशे. अतिशयो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परी तुम्हा व्याज सदाची आधी. तरी आता काय झाले काय स्नेह पणले. हे नेणे जे परी कुडे केले अर्जुना तुआ. मोह धरलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल एही कशी. हृदयाचे डिलेपण येत निकयाशी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशी. ऐसेनी तो कृपावंतो नाना परी असे शिकवितो.
हे कुणी पंडुसुतो काय बोले. अर्जुनवाच एतं भीष्मं सांख्ये द्रोणस्य मधुसूदन विशोभिहं प्रतियो हस्तामे पूजा वरिसुधनं. दिवा हे तुले वरी बोलावे न लागे अवधारी आधी तुचे विचारी संग्राम हा. हे झंझनवे प्रमादो येत पर्वतलिया दिशे बाधो. हा उघड लिंगभेद ओढवला मान. देखे माता पितरे अचंजती सर्वेश्वी तोष पाविजती. तिये पाठी केवी वदिजती आपुलिया हाती. देवा संता ऋता नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे. हे वाचुने केवी निंदिजे स्वयंवाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नेमाचे. मज बहुत भीष्मद्रोणाचे वर्त तसे. जया लागे म्हणे विरो आम्हे स्वप्ने न शकू धरू. तया प्रत्यक्ष केव करू घातू देवा. वरी जळ हे जियाले येत आगव्याशी हिची काय झाले. जे याच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वधू मज दिदला. येणे उपकारे काय आभारेला वदितया दे. तिच्या कृपा लाहिजे वरू तिथेची म्हणे व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. गुरुन हत्या हि महानुभावाश्रयो भोक्तु मोक्षं निह लोके हत्वार्थकामास्तु. गुरुनिहव्य भुजीय भोगोन्न रुधिरं प्रतिज्ञदानं. देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आज देखिजे. वरी क्षोममणी निधीजे द्रोणाची हे अपार जे गगन. वरी तयाही होईल मान परियगाद भले गहन हृदय याचे. वरी अमृत ही विठे की काळ वशे व्रजही कुठे. वरी मनोधर्म न लोटे विरविली आहे. स्नेहा लागे माये म्हणे पे होये. परी कृपा ते आहे दोन्ही ये. हा कारुण्याचे आधी सकळ गुणाची निधी. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माणे म्हणतो वरी आम्हा लागे कृपा म्हणतो. आता सांग पायने धातो हातो चिंतो येईल. ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखी राज्य भोगावे. ते मनान हे आगावे जीवितेशी. हे येणे माने दुर्धर जे याई हुणी भोग सधर. ते असतो येथवर भिक्षा मागता भली. ना देश त्यागे जाईजे का गिरीकंदर सेविजे. परी शस्त्र हातान धरीजे या परी. देवा नवनिशिती क्षरी वावरून जिच्या जिव्हारी. भोग दिवसावे रुधिरे बुडाले जे. ते काढणे काय गिजते लिप्त केवी सेविजते. मन नहे उपपती याचे लागे. ऐसे अर्जुन ते अवसरे म्हणे श्रीकृष्णा अवधारे. परी ते मनाने चिमुरारे ऐकून या. हे जाणवणे पार्थ भ्याला मग पुनरपी बोलू लागला. म्हणे देवा का चिंता बोले या बोला दिताचे ना. न चैत्य दिव्य कतर त्रोगरियो यदा जयमः यदेवानो जययो. यानेन वत्वान जिजे विषास्ते वस्थिता प्रमुखे धातुराष्ट्रा. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विसरोनिया बोलिलो येथे. परिनिके काय या परुते ते तुम्ही जाणा. पै विरोजयाची ऐशिजे आणि या बोलाची प्राण सांडिजे. ते येत संग्राम व्याजे उभ्या हाती. आता ऐशिया ते वधावे केवरुनिया निघावे. या दोही माझी वरवे ते नेनो आम्ही. कार्पण्य दोषो पहंत स्वभावा उच्छामि त्वा धर्मसमूढ चिंता. यच्छहं स्वान्तिष्ठन्त ब्रह्मस्तस्मै शिष्यतेऽहं.
आदित्मा प्रबंधम आम्हा काय उचित हे पाहता न स्मरेथ जे मोह येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासची आसता न देशे वस्तू जातो देवा तसे मज झाले जे मन हे भ्रांती ग्राशिले आता काय हिता फुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सका सर्वस्व आघवे आम्हाशी तू गुरु बंधू पिता तू आमचे इष्टदेवता तूची सदा रक्षिता आपदी आम्हा ते जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेणे हवेरो केसरीसा ते सागरो ज्याशी केवी ना तरी अपत्या ते माये सांडणे जरी जाये तरी ते कैसे निजिये एकी कृष्णा तैसा सर्वापरी आम्हाशी देवा तुची एकहाशी आणि बोलले जरी न मानशी माईल माझे तरी उचित काय आम्हा जे विचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता नहि प्रपंशामे ममाप्यनुधान्य शोकमुषोन्निन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसन्यनृदं राज्य सुराणामपि च प्रत्ययम् हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनलासे मनी तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाय आणिके इथ पृथितक आप होईल हे महेंद्र पदही पावजेल परिमोहान पिटेल मानसीचा जैशी सर्वथा बीजे हाडली ही सुक्षेत्री जिहा पेरिली तरी न विरुडती सिंचली आवडे तैशी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काही नव्हे इथ एकची उपेगा जाये परमामृत तैसे राजभोग समृद्धी उज्जीवन नव्हे ये बुद्धी इथ जिव्हाळा कृपाने दे कारुण्य तुझे ऐसे अर्जुना तेथे बोलिला दवशण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापिला उर्मितेने की मज पाहता उर्मी नव्हे हे अनारीसे गमत आहे तो ग्राशिला महामोहे काळसर्प सवर्म हृदय कल्हारी तेथे कारुण्य वेळेच्या घरी लागला म्हणून लहरी भाजेची ना हे जाणणे ऐशी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो घेवया श्रीहरी गारुडी पातला की तैशिया पंडुक मरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षिल आता म्हणून तो पाडतो मोहपणे गसतो म्यामने त्याला हा हेतो जाणोनिया मग देखा तेथे फाल्गुन घेतला असे भ्रांती कवडून दैसा घनबळडी भानु आच्छादिजे तया परी तो धनुधरू झालाशे दुःखी जर्जरू दैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का म्हणून सहजे सुनिडू कृपामृते सजळू तो ओळला श्री गोपाळू महामेरू तेथ सुदर्शनाची धुती तेची विदुल्लता झळकती गंभीर वाचा ते आयते गजनेशी आता तो उदार कैसा वर्षेल तिने अर्जुना चढू निवेल मग नवी विरोडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाच्या आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासो अर्जुन वाच एवं उक्त्वा हृषीकेश पुण्डकेशहं परन्तपः न योत्स्व इति गोविन्द त्वा रोष्णी बहु ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ पुनरपि शोकाकुळित काय बोले ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते आता नाडका व्हावे तुम्ही माते मी सर्वदा न झुंजे येते भरवसेनी ऐसे येई हिळा बोलिला मग मौन धरून ठेला
तेथ श्रीकृष्ण विस्मय पावला देखुनी तया ते समूहाच ऋषिकेश प्रसन्न इव भारत सेनहेरुभयो मध्ये विषिदन्तमिंदवशाः. मग आपुल्या चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय केजे. हा उमजे आता कवने परी, कैसेने धीरो स्वीकारी. जैसा ग्रहाते पंचाक्षरी, अनुमाने कादरी असाध्य देखुनी व्याधी. अमृतासम दिव्य औषधी, वैद्यसुची निरवधी निदानेची. तैसे विवळित असे श्रीणंतू, तया दोन्ही सैन्यातू. जया परिपाळतो भ्रांती सांडी, ती कारण म्हणे धरिले. मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. की औषधीची या कडवटपणी, जैशी अमृताची पुरवणी. ते हाच न दिशे परिगुणे प्रगट होय, तैशी वरी पाहता उदासे. आत तरी अतिसुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. भगवान वाच असोचनयं शोचत्व प्रज्ञावादाश्य भाषसे. गता सुनन् गता असुच नानं शोचन्ति पंडिता. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तू ऐथ आदरिले माझा रेचे. तो जाणता तरी म्हणविशी, परी नेनवेशे न सांडिशी. आणि शिगो म्हणे जरी बोलशी, बहुसाल नीती. दादत्या लागे पिशे, मग ते सर धावे जैसे. जे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपण पेनिनशी. परी या कौरवाती सोचू पहाशी, हा बहु विस्मयामाशी. पुढत पुढती तारे सांग पार्जुना, तुझ्यापासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना, ते लटके गाये. येत समर्थ एकाती, तयापासून भूते होती. तरी ते वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रदयशे झाले, जे हे जन्म मृत्यू त्या सुजिले. आणि नाश पावे नाशिले तुझे नियाती. तू भ्रमले पण अहंकृती, याशी धातू न धरिशी चित्ती. तरी सांगे याही हे होती चिरंतन. के तू एक वधिता, आणि सकळ लोक हा मरता. अशी भ्रांती जने चित्ता, येऊ देशी अनादि सिद्ध हे आगावे. होत जात स्वभावे, तरी तू का सोचावे सांगे मज. परी मूर्खपण निनशी, न चिंतावे ते चिंतशी. आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती, ते दोहीचे नीन सोचती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. न त्वेवाहं जातु ना सत्व नेने जनाधिपा. न चैव न भविष्यामः सर्व वयं वता परम्. अर्जुना सांगेना ऐक, येथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती अशेक आदी करुणी. नित्यता ऐसेन्य असोन, ना तरी निश्चित क्षया जावण. हे भ्रांती वेगळी करून दोही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायवश दिशे. गरिबी तत्वता वस्तू जे असे, ते अविनाशची. जैसे पवने होय हालविले, आणि तरंगाकार झाले. तरी कवन ते जन्मले म्हणो हे तिथ. तेचे वायूचे स्मरण ठेले, आणि उदक सहज सपाट झाले. तरी आता काय निमाले विचारी पहा. दोहिनोऽस्मिन्नथा देहे कौमारयो न जरा. तथा देहांतरं प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यन्ति. ऐके शरीर तरी एक, परी वयसा भेदे अनेक. हे प्रत्यक्ष चिदेक प्रमाण तू. एक कुमारत्व दिशे, मग तारुण्य ते भ्रंशे. परी देहची हान नाशे एका सवे. तैशी चैतन्याच्या ठाई,
ये शरणांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही यमोह दुःख. मात्रा स्पर्शेस्तु कोणतेय, शीतोष्ण सुख दुःख दाह. आगमापायिनो नित्यास्ततास्तिस्तिक्ष भारत. येथ नेनावया हिची कारण, जे इंद्रिया अधीनपण तिही आकडी जे अंतःकरण म्हणून. भ्रमे इंद्रिये विषय शेवती, ते हर्ष शोक उपजती. ते अंतरल अपलविती संगे येणे, जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. तेथे दुःख आणि काही सुखची दिशे देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. तेथे द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे, मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपुचे निसंगे कारण, संतोष खेदा व्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. जो हा संगे विषादू तो शोधिता, तैसाचे द्विविध रसू उपजवी प्रीतिद्रासू. म्हणून हा भ्रंशो विषया संगो, देखे इंद्रिया अधीन होईजे. तो शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी आकडी जे आपण पे. या विषया वाचवणे काही, अनेक सर्वदा रम्य नाही. ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा, हे विषय तरी कैसे. रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीच्या भाषे भद्र जाती. देखे अनित्य तया परी, म्हणून तू अविरी. हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा, अहिन व्यथम यते पुरुष. पुरुषर्व्यसम दुःख सुख धीरं, सोमृतं त्वया कल्पते. हे विषय जयाचे ना कळती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती. आणि गर्ववासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्थी नागवीची. नासतो विद्यते भावो, नासाभो विद्यते सता. उभयोऽपि दृष्टोऽन्यस्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. हे आता अर्जुना काही सांगेन मी ऐक. जे विचार परलोक ओळखिते, या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत, ते सर्वज्ञ संत स्वीकारती. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे. परी निवडूक राजहंसे, वेगळे कीजे की अग्नी मुखे किडाळ. तोडूनिया चोखड, निवडिली केवळ बुद्धिमत. ना तरी जाणवीच्या आयळणी, करिता दही कळसणी. मग नवनीत निवाणी दिशे जैसे, के भुज बीज एकवट. उपनीता राहे घनवट, तीथ उडे ते फलकट. जाणे आले तैसे विचिरिता निरसले, ते प्रपंची सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही. निष्कर्ष दोही देखिला असे, अविनाशी तू दरिद्रियेन सर्वमिंदततम. विनाशमं व्यवस्वाश्व नाकृशं तू महिर्ते. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोक त्रयाकारू, तो जयाचा विस्तारू. तेथे नाम वर्ण आकारो चिन्ह नाही. जो सर्वता सर्वगतू, जन्मक्षयातीतू. तया केली याची घातू कदा नव्हे. अंतवतन इमे देहा, नित्यश्रुत्वा शरीरनाह. अनादिशिनो प्रमयश, तस्मादुद्यस्व भारत. आणि शरीरात आघवे, हे नाशिवंत स्वभावे. म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. यहं वेति हंतार, यच्छ चैनं मन्यते हता.
उभौतो न विजान्यतो नाहन्ते न हन्ते. तू धरवणे ध्यावे मानाते दिठी सुनी शरीराते. मी मारिता ते मारते म्हणत हासी. तरी अर्जुना तू हे निनशी तरी तत्वता विचारिशे. तरी वदिता तू नैवेशी हे बंधन होती. न जायते भियते त्वा कदाचित्राय भूत्वा भ्रविता त्वानन्वयाः. अजो नित्यः शाश्वतोऽहं पुराणो न हन्ते हन्त्यमाने शरीरे. वेदविनाशिनं नित्यः एनं जयं कथस्य पुरुषाः पार्थ घातयन्ति हतिकमं. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नाची साचाप तुझे. मग शिवनिया पाविजे तव काही नाही. तैसे हे जान माया तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया जैशी अंगिन रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला ते बिंबाकारू दिशे भ्रंशला. परी भाणू नाही नासला तया सवे. ना तरी मोठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी. ठरवता नासू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी. देवाया वासाशी जीर्णोनी यथा विहाय नामान्य गृह्णन्ति नरो पराणि. तथा शरीराणि विहाय जीर्णोन्योन्यानि संहन्ति नमानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे. तैसे देहाधरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं दहन्ति शास्त्राणि नैनं दहन्ति पावकाः. न चैन्यं क्लेदयन्त्यापो न शोचयन्ति मरुतः. अच्छोद्यो यमदाहो यमक्लोधोश्च एव च. नित्यहं सर्वगतस्थानं रचलोऽहं सनातनः. हा अनादि नित्य सिद्धो निरुपाधी विशुद्ध म्हणून या शास्त्राधिकी शेदू नवडेया. हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे. एतमाशुष्को न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यो अचडो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा. अव्यक्तो यमचिंतो यमविकायो मुच्यते. तस्मादेवा विदितो नानं शोचतु महर्षी. या तर्काची दिठी गोचर नव्हे किरटी. ध्यान याची या भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभ म्हणा आपू नव्हे साधना. निश्चिम हा अर्जुना पुरुषोत्तम. हा गुणत्रयारहित अनादि अविकृत व्यक्तिसी अतीत सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा सकळात्मक दिखावा. मग सहजी शोक आगावा हरेल तुझा. अथंचैन्यं नित्यजात नित्यत्वाम्यहसे मृतम. तथापि तो महाबाहो नैव शोचितुमर्हसि. अथवा ऐसा निनशी तू अंतवताची मानशी. तही सोचू न पवशी पंडुकुमारा. जे आदि स्थित्यंत हा निरंतर असे नित्य. जैसा प्रवाह अनुस्वतो गंगाजळाचा. ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले. आणि जातची मध्ये उरले दिशे जैसे. ये तिन्ही तया परी सशीच सदा अवधारी. उतांशी कवने अवसरे ठाकती ना. म्हणून हे आगवे इथ तुझ न लगे सोचावे. जे स्थितीची हे स्वभावे अनादि असे. ना तरी हे अर्जुना न येणे तुझ्या मना. जे देखुने लोक आधीना जन्म अक्षया. तरी येतो काही तुझ शोकशी कारण नाही.
हे जन्म मृत्यू अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्यु जन्म मृत्युश्च च तदा तस्मादपरिहारार्थ न त्वा शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे अभिभ्रंशे गा ना तरी उदोस्तु अपसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे महाप्रलय अवसरे हे त्रैलोकेशी संहारे म्हणून हा ना परिहारे आदि आणतो तू जरी हे ऐसे मानिशी तरी खेदू का करशी काय जाण तशी नेनशी धनुर्धरा येते आणि काही एक पार्था तुझ बहुत परी पाहता दुःख करावया सर्वता विषो नाही अव्यक्तादिनी भूतानि व्यक्तमद्यानि भारत अव्यक्त निधनान्येव अत्र का परिदेवता हरिदेवना जे समस्त ये भूते जन्मा आदी अमृते मग पातली व्यक्ती ते जन्मलिया तिये क्षणाशी जेथ जाते ते निरंभा नव्हात आणि नव्हती पुतिखे पूर्वस्थितीत येते आपुलिये ईर मध्ये जे प्रतिभाशे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायावशे सत्स्वरूपी नादरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती का नके तैसे सकळ हे मृत जानपा माया करीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे अनादि जे नाही तया लागी तू हृदशी काही तू अविट ते पाही चैतन्य एक जयाशी आर्तची भोगित विषयी त्याईले संत दया लागी विरक्त वनवासिये दिटी सुने तया ते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरता ते आश्चर्यान् वहन्ति कशिश्च तेनन्माश वदन्ति तथैव चान्यः आश्चर्यवचनमन्यः शृण्वन्ति श्रुत्वापैनं वेदन्य चैव कचित् एकंतरी निच्छळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उपजते भोवणे चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक एकताचे निवाले हे देहं भावी सांडिले एक अनुभवे पातले तदुपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परिमागते न समाप्त परतले नाही तैसेची योगेश्वराची मती मिळणी सवे एकवटती परीजे विचारोनी पुनरावृत्ती भजती नाचिना देही नित्यं वनय देहे सर्वस्व भारत तस्मास्तवानि भूतानि न त्वशोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही धातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक याचे स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय सोचावे येथे तू एरवी तरी पार्था तुझ का नेनो न म्हणे चित्ता तरी किडाळ हे सोचिता भोवती परी स्वधर्ममपि चावेश न विकंहितुमहंसि धर्मान्धि युद्धाशयोऽन्य क्षत्रियस्य न वेदते तो अजनी काण विचारशी काय ते चिंतित आहाशी स्वधर्म तो विसरलाशी तरावे नेने का कौरवा भलते झाले अथवा तुझशी काही पादले की युगची हे उडाले जहेत तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे मग परिजेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जही झाले द्रवीभूत तरी हे अणुचित्त संग्रामासमये आगागोर कुक्षारो जरी झाले तरी पथ्यशी नाही म्हणितले ऐसे ही विष होय सुदले नवज्वर देता तैसे आण करती नासू होईल हिता म्हणून तू आता सावध होई
वायाची व्याकुळ काही आपला निजधर्म पायी, जो चरिता बाधू नाही कवणे काळी, जैसे मार्गाची चालता पाये न पवे सर्वता, का दीपाधारे वर्तता नाडलेली जे, तया परी पाळता स्वधर्म राहटता, सकळ काम पूर्णता सहजे वय, म्हणून या लागी पायी तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचोनी नाही उचित जाणे, निष्कट होवावे उशी ना जाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षा परी, निदर्शोपन्या स्वर्गद्वारं प्रवारुतं, सुखिनाहं क्षत्रियाः पार्थलवते युद्धमे दष्टम्, अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का देव तुमते, की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे, हा संग्राम काय म्हणिपे, की सर्वेची येणे रूपे, मृतका प्रतापे उदयो केला, नादरी गुणाचेनी पदी करे, आरतीचेनी पडीभरे, हे कीर्तीची स्वयमावरे, आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहीजे, जैसे मार्ग जाता आढळी जे, चिंतामणीशी ना जरी जांभया परते, ते मुख तेथे अवचटे पडे पिऊक, तैसा संग्राम हा देख पातला असे, अथम चित्वं धान्य संग्राम न करी, तथा स्वधर्म कीर्ती हित्वा पापं पाप्ययशी, आता हा ऐसा विरिजे मग नाथिले सोचू बैसीजे, तरी आपण हा ना होईजे, आपण आपल्या पूर्वजांचे जोडिले आपणचे होय धाडिले, जरी आजे शस्त्र सांडिले रणी ये, असती कीर्ती जाईल जगची, अभिशाप देईल आणि गिवशित पावतील महादोष, जैशी भरतारे हिन वनिता पहती पावे सर्वता, तैशी दशा जीविता स्वधर्म विना नातरी, रणीशव सांडिजे तेचे मेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभाविजे महादोष, अकीर्ती चापे भूताने अध कथयन्ति ते व्याम संभावितस्य चा कीर्ती मरणांदा तिरचते, म्हणून सधर्म हा सांडशील, तरी पापा वरपडा होशील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी, जाना तेने तवची ज्यावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निघावे येथोनिया, तो निर्मत्सर सदयता येथोनी निघशील किर मागवत, परिते गती समस्तान मानेल या, हे चोकडोने विडतील बाणवरी घेतील, तेथ पाळताना सुटजेल कृपाळूपणे, ऐसे लिहे प्राणसंकटे, जरी विपाये पा निघटे, घंटे तरी जे जियाले कोटे मरणाहुनी, भयांद्रणां दुपरता नरशते त्वा भयारथाः, हेषा च त्वा बहुमतो भूत्वा यास्तशिलाघवम्, तू अनेकही एक ना विचारिशे, इत संभ्रमे झुंजो आलासे, आणि सकनकवने निघशी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वीर्या दुर्जना, का प्रत्याहील म्हणा सांगे मज, अवाच्य दाताश बहुनंदी यंती तवाहिता, निंदसन सामर्थ्य ततो दुःख्यंतरन्य किमा, हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा व्ह्याला, हा सांग बोल उरला निका काही, लोक सायसे करुणी बहुते, का विचिते आपले जीविते, परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा, ती तुझ अनायासे अनकडिता जोडले असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निश्चिम, तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम, तिही लोकी दिगंगतीचे भूपती, भाट भोवणी वाखाणीती, एकेली याद चकती कृतांतक्य,
ऐशी महिमा घनवट गंगा तैशी चोखट जया देखी जरी सुभट वाट झाले ते पारुष तुझे अद्भुत आहे कोणी हे समस्त झाले अतिविरक्त देवी देशी दैसा सिंहाची हाका युग तू होय मदसुखा तैसा करो आशिका धाकू तुझा जैसे पर्वत वर्जाते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानती सदा हे अगाधपण जाईल मग हिनत्व अंगा येईल जरी मागुता निघशील न झुंजची आणि हे पडता पडोनी दिशी धरोनी अवकळा करीशी न गणित कुठी बोलशी ऐकता तुझं मग ते विडी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जितले तरी भोगावे मोहितळ हदत्वा प्राप्त्य सयांसी स्वर्ग जित्वा त्वामोक्ष शेषेहिम यस्मादुतिष्ठन् कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया ना तरी रणी येथ झुंजता विचले जीवित तरी स्वर्गसुख अनकडीत पावशील म्हणून हे गोटे विचारो न करी किरटी आता धनुष्य घेऊन उठे झुंजवी देखे स्वधर्म हा आचरता दोष नाशे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाचे सांगे गवेची काय उडीजे का मार्गी जाता अडथळीजे करी विपाये चालणे निजे तरी तेही घडे अमृते तरीचे मारीजे जरी विखेशी सेविजे तैसा स्वधर्म दोष पाविजे हे तुकपणे म्हणून या पाळता हे सांडणी समर्वथा तुझ शात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्वनीव पापमवाप्य यशसे सुखी संतोषना यावे दुःखी विषादन भजावे आणि लावा लाभ न धरावे म्हणा माझी इथ विजय पण होईल की सर्वदा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतविना आपण या उचिता स्वधर्म राहटता जे पावे ते निवांता साहेनी जावे ऐसिया मणे होवावे तरी दोष नगडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा शांती ता सांख्ये बुद्धियोगे विमा त्वमा शृणु बुद्धिया युक्तो या पार्थ कर्मबंधन प्रहाशाशे हे सांख्य स्थिती मुखोलित सांगितली तुझ येतो आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा जया बुद्धियुक्ता झालिया पार्थ कर्मबंध सर्वता बाधून पवे जैसे रजकवण लिहिजे मग शास्त्राचा वशाव सांडिजे परी जैते शिवरिजे अचंबित निहाधिकन्मनाक्षोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पं यस्य धर्मस्य त्रायते महंतो भयात तैसे ऐहिक तरी नशे आणि मोक्षु तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिशे चोखाडत कर्माधारे रहाटईजे तरी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञ वादिजे भूतवादा या परिजे सुबुद्धी आपो झाली निरवधू हा सताची उपाधू आकडू न सके येताना सरीचे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कुंभ गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पचे हृदयी बुद्धी प्रकशे तरी अशेषी नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रेघेह कुरुनंदन बहुशाखा अनंतश बुद्धियो व्यवसायिनां जैशी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाती प्रगटी तैशी सद्बुद्धी हेथे कुटी मनो नहे पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी
जे दुर्लभ चराचरे सदा सणा अनेका सालिका बहुसु जैसा न जोडे परिसु कामृताचा लेशो दैवगुणे तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी ते परमात्माची अवधी तैसा गंगेशी उपधी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही जे अनेक लाही नाही ते एकचे बुद्धी पाहे अर्जुना जगी निरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये म्हणून तया पार्था सर्व संसार नरकवस्था आत्मसुख सर्वता तो नाही यामिमां पुष्पन्ता च प्रवदत्या विभाक्षिता वेदवादरताः पार्थ नान्यन्दस्थितीव दिनाः वेदाधारे बोलिते केवळ कर्म प्रतिष्ठिते परिकर्मफळी आसक्ते धरुनिया हाती संसारी जन्मीजे याज्ञिक कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर येत हेवचेने काही अनेक सर्वदा सुखचे नाही ऐसे अर्जुना ब्रती पायी दुर्बुद्धी ते कामात्मानं स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रधाम क्रिया विशेष बहुला भोगशयन गती प्रती देखे कामना अभिभूत होवणी कर्म चरत ते केवल भोगी चित्त देवनिया क्रिया विशेषे बहुते न लोपते विधिते निपो न होवणी धर्माते अनुष्ठिते भोगेश्वयं प्रसाक्ताना तया पहंत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाध्यो न विधीयते परीकचे कुडे करीते जे स्वर्गकाम मणी धरिते यज्ञपुरुषा चुकते भोगता जो जैसा कापुराचा राशिके जे मग अग्ने लावणी दिजे कामिष्टांनी संसर्विजे काळकुट्ट देवी अमृत कुंभ जोडला तो पाये म्हणून उलांडीला तैसा नासती धर्म निपजला हेतुकपणे सायासे पुण्य अजिजे मग संसार का उपेक्षिजे परिनिनती ते काय कीजे अप्राप्तो लिखे जैशी राधवनी रससोयनिके करुणिया मोलेविके तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म म्हणून हे पाळता दुर्बुद्धी देख सर्वता तये वेदवादरता मणिवसे त्रैगुण्यं विषया वेदा निस्वगुणो भवार्जुन निदंदो नित्यसत्वस्थो नियोगक्षेमं आत्मवान तिहे गुणी आयुक्त हे वेद जाण निश्चित म्हणून उपनिषदाती समस्त सात्विकते हे रजतमात्मक जेत निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचितक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखाशीच कारण येत जुने अंतकरण रिगो देशी तो गुणत्रयाती अहिरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबधनी यावानर्थ पाने सर्वतः संतुलोतोदके तवान्य बपो वेदेषु ब्रह्मस्य विजनतः जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचिले तही आपण हिता फुले त्याची गेपे जैसा प्रकटलिया गबसती अशेषही मार्ग दिसते तरी ते तुलेने काय चाली जसती सांगे मज का उदयमय सकळ झी झाले असे महितळ तरी आपण घेप्या केवळ हातीच जोगे तैशी ज्ञाने जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारते शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मं फलहेतु रूपमा ते संगो त्वकर्माणि
मने ऐके पाळता याची परी पाहता तुझ उचित होय आता. स्वकर्म हे आम्ही समस्त हे विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे त्वा आपुले वित कर्म परिकर्म फळे आसना करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे क्षत्रियाची आचरावी हेतुविन योगस्थं कुरु कर्माणि संगत्वे धनंजय. सिद्धया सिद्धयो असोमो भूत्वा समत्वयोग उच्यते. तू योगयुक्त होवणे फळाचा संग टाकवणे. मग अर्जुना चित्त देवणे करी कर्म पर्यादरी जे कर्म देवे जरी समस्त ते पावे तरी विशेषे ते तोषावे हेही नको. मी निमित्या ते कोणे एके ते सिद्धी न वशताची ठाके तरी ते तिचेने अपरितोखे क्षोभावे ना. आचरता सिद्धी गेली तरी कादाची किर आले. परी ठेवी अशी सगुण झाले ऐसेचे माने देखे जेजुलाले. कर्म निपजे ते तुले आदि पुरुष समर्पिजे. परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे सत्ता सत्कर्मी हे जे सरिषे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमे प्रशंसिजे. दुरेनं हवं कर्म बुद्धियोगांदन जय बुद्धो शरणं निच्छस्य कृपणा फलं हेतवाः. बुद्धियुक्तो जहान्तिह उभे सुकृतं दुष्कृते यस्मान्नदोगाय युजस्व योगः कर्मेषु कौशल्यम्. अर्जुना समत्वे चिंतावे तेची सारा जाण योगाचे. जेथ मनाने बुद्धीचे एकताती तो बुद्धियोग व्यवहरिता भोवते पार्था दिशे हा अरुता कर्मयोग. परितेचे कर्माचरिजे तरीच हा योग पाविजे. जे कर्मशेष सहजे योगस्थिती हरणे बुद्धियोग सधरो तेथ अर्जुना होई स्थिरो. मणे करी अमेरो फळ हेतुचा जे बुद्धियोगा योगीचे तेची परंगत झाले. येही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिमुक्ताः पदं गच्छन्त्य नामयम्. ते कर्मे तरी वर्तते परी कर्मफळा नातरते आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पदच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. यदा ते मोहं कैलं बुद्धिव्यतितयन्ति तदा गतासु निवेदन श्रुतोक्तं शताश्च. तो ऐसा ते होशी जै मोहाते या सांडिशी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेला आत्मज्ञान नेने निचाडा होईल म्हण आपैसे तुझे. तेथे अनेक काही जाणावे का मागील ते स्मरावे. हे अर्जुना आगवे अरुषेल श्रुती विप्रंदिना ते यदा स्थाख्यती निचला समाधावचलान् बुद्धी सदा योगमाप्यशी. इंद्रियाची असंगती जे पसरू तिची मती ते स्थिर होईल मागती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तै पावशी तू सकळ योगस्थिती. अर्जुन वाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्त्वस्य केशव. स्थितधित्वः हि प्रभाषेत किमासीत वर्जत किम्. तेथ अर्जुना म्हणे देवा हाची अभिप्राहो आगवा. मी पुषेनाता सांगावा कृपानिधी. मज अच्युता म्हणे सुखे जे किरटी तुझनिके ते पुसे पाऊन मेघे मनाचिनी.
या बोला पार्था म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखे केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैशिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख बुजे खंडित तो कवण स्थिती असे कैसेने रूपे विलसे देवा सांगावे ऐशे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरण जो षडविकराधिकरण तो काय ते नारायण बोलतू असे. श्री अर्जुन श्री भगवानुवाच प्रजाति यदा काम्यन्य सर्वाण्यर्थ मनोगतान्य आत्मेन्यात्मना दृष्ट स्थितप्रज्ञस्तदोचते. म्हणे अर्जुना परीक्षे जो हा अभिलाषू प्रौढमानसे तो अंतराय स्वसुखेशी करतू असे जो सर्वथा नित्य तुक्तो अंतकरण भरितो हरी विषया माझी विपतितो जेने संगे जे तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मतोषो मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. दुःखेश वनंदिग्रमणा सुखेषु विगतं स्व वीतरागभय क्रोधेह स्थितधीमुरुतोचते. नाना दुःखी प्राप्ती जयाचे उद्वेग नाही चित्ते आणि सुखाची आरती अडपैसे ना. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहज नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधो तो जानपा शिरबुद्धो तो निरसुने उपाधी देहरहितो. यः सर्वत्र नाम विस्नेह तत्प्राप्त्यं शुभाशुभं नाभिनन्दनन्दीनदृष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. जो सर्वत्र सदा सरिता परिपूर्ण चंद्र का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐसी अविनिच्छन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता गवने वेळे गोमटे काही पावे तरी संतोष नेने नागी भेवे जो ओखडय चेनी नागवे विषादाशे ऐसा हरिख शोकरहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. यदा सहरते चाय कुर्माग्राणि सर्वशा इन्द्रियाणीन्द्रियार्थव्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या कुर्माच्या परे वाईला अविवेक पसरे ना तरी इच्छा वशियावरी आपुल्यापण तशी इंद्रिये आपोशी होती तयाचे मदते करिषे तयाची प्रज्ञा आणि स्थिती पातली असे. विषया विनिवते ते निराहास्य नेहिनाः रसवर्ज रसोप्यक्षेपा निवर्तते. अर्जुना आणि काही एक सांगना एके गवतिक जे विषया ते साधक त्याची ते नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवृत्ती परिरसने नियमो न करीती ते सहस्राधा कवडती ईशोयुही जैशी वरी पालवी खुडीचे आणि मुडी उदक घालीजे तरी कैसेने नाशुनी पुईजे. तया वृक्षात तो उदकाचे निबळे आणिके जैसा आळवीचे अंगे फाके तैसा मानसी विषय भूखे रसनांधारे हिरा इंद्रिया विषया तुटे तैसा नियम नये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विना मग अर्जुना स्वभावे अशिया नियमाते पावे तै परब्रह्मानुभवे भवनी जाईजे. ते शरीर भावे नासती इंद्रिये विषय विसरती जे सहंभाव प्रचिती प्रकट होय. यतदन्तो यापि कौन्तेय पुरुषस्य विषस्मिता इंद्रियाणि प्रमार्थीनि हन्ति प्रसभं मनः. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटताती
जतना निरंतर दयाचे अभ्यासीची घरटे यमनियमाची ताटे जे मनाते सदा मोठी धरून हाती तेही किजती कासविषे या इंद्रियाची पोढी ऐशे जैशी मंत्रज्ञा ते विवसही भुलवी का धिके विषय धी तैशे पावती रुद्धिसिद्धीचे मिशे मग आकडी स्पर्शे इंद्रियाचे नियम ते संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐशे बिकटपणा आहे इंद्रियाचे ताणी सर्वान्याय संयमयुक्त शीतन्मत्पराः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रदाश्रितः म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयास्था सोडोनिया तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण जयाचे विषय सुगंत करण झाकवेना जो आत्मबोधयुक्त होऊन असे सदतू जो माते दया आत विसंगेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी सायन तुझी पायी संसारू होय जैसा का विषयाचा लेशू घेतलिया होय भोवसू मगरिवांत करी नाशो जीविताशे तैशी विषयाची शंका मनी वसशी देखा घात कर्यशे का वेक जाता ध्यायतो विषयानस्पृहा संगस्तेषुपजायते संगास्दोषं जायते कामः कामक्रोधे विजायते क्रोधान्धवन्ति समूहः समूहा स्मृति विभ्रमः स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणं क्षयन्ति जरी हृदय विषय स्मरते तरी निसंगाची आपसे संगती संगे प्रगटे मूर्ते अभिलाषाचे जेथ काम उपनला तेथे क्रोध आदिशी आला क्रोधी असे ठेविला समूह जाणे समूहा झालिया व्यक्ती तरी नासू पाहावे स्मृती चंडवाते ज्योती हत जैशी का अस्तमाने निशी जैशी सूर्य तेजा ते ग्राशी तैशी दशा स्मृतवंशी प्राणियाशे मग आज्ञे नाश केवळ तेने वल्य विजे की सगळं तेथे बुद्धी होय व्याकुळ उदया माझे जैसे जातज्ञा पडणे पावे मग ते काकडती सोरा धावे तसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा ऐशी स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेथेच मूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या वंशी शरीरा दशा जैशी तसे पुरुष बुद्धीनाशी होय दिखे म्हणून ऐके अर्जुनाय जैस विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे म्हणा तरी सने हे पतन घेऊशित पावे रागद्वेषयुक्तोस्तु विषयानिधी योषणम् आत्मवशो विधियात्मा प्रसिद्धं गतिष्यते मरणे विषय हे आगवे सर्वथा मानवने सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाचतील पाडता आणि कही जरी नाशिल रागद्वेष तरी इंद्रियाविषयक बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगत रश्मी करे जगाते स्पर्शंतु तरी संगदोषे काय लिपतु तेथीचेने तैसे इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे निविन्य जो कामक्रोधविहीन होऊनी असे तरी विषयांत ही काही आपण पे वाचवणे नाही मग विषय कवन काही बाधिजतील कवना तरी उदके उदक बुडीजे का अग्नी अंगी पोडीजे तरी विषय संगे अफलावीचे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवढी होऊनी अशी निश्चिडो तयाशी प्रज्ञा शडो निभ्रांतो माणे प्रसादे सुखदुःखाना निरशोपजायते प्रसन्नचेतसो नाशो बुद्धी प्रवर्तिष्ठते
देखे अखंडित प्रसन्नता आतिजित चित्ता तेथे रिगणे नाही सर्वता संसार दुःखा जैसा अमृताचा निजरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुदेव दुषेचा अडधरू काहीची नाही तैसा हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे हे आहे तेथे आपेशी बुद्धी राहे परमात्मरूपी जैसे निवांतचे दीप सर्वता निने कंपो तैसा स्थिरबुद्धी स्वरूप योगयुक्तो नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न चाभावयतः शांतिरशान्तस्य कृतः सुखम या युक्तीची कडसणे नाही जयाच्या अंतकरणी तो गाकडी जे जाणगुणी विषयाधिकी तया स्थिर बुद्धी पाळता कही नाही सर्वता आणि स्तोयाची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखा म्हणा तरी शांती केवी अर्जुना आप होय तेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून निगे कही जैसा पापी याच्या ठाई मोक्ष न वशे देखे अग्नि माझी घापती तिहे विजय जरी विरुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके म्हणून अयुक्तपणा मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणां इंद्रियाचे दमन निके इंद्रियाणाहि चरता यनन्नो विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नाव वशे इंद्रिये जे जे म्हणती तेची ते पुरुष करती ते तरलेची न तरते विशेषेंद जैशी नावा थोडी ठगिता जरी रपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाची मागवता नापाहो पावे तैशी प्राप्ती ही पुरुषे इंद्रियेलो ती जरी कौतुके तरी आक्रमिले जाण दुःखे संसारिके तस्मान्दते महाबाहो नुगती तानि सर्वशः इंद्रियार्थप्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आपुले आपणपया जरी इंद्रिये येथे आया तरी आणि काही धनंजया सार्थक असे देखे कुर्मज या परे वाईला व्यव पसरे ना तरी इच्छा वशावरी आपण पेची तशी इंद्रिये आपती होती जयाचे म्हटले करते तयाची ही प्रज्ञा जाण स्थिती पावली असे आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुन तुझ सांगेन परिसपा या निशा सर्वभूतांना तस्या जगती संयमी यस्या जागृती भूतांनी सा निशा पंचयंतो मुनिः देखे भूतजात निदिले ते तेची जया पावले आणि जीव तेथे चैले तेथे निद्रस्तु तोची तो निरूपिताची अर्जुना तो स्थिरबुद्धो तोची जाणे निरवधो मुनेश्वरो अपूयमानं मचरस्तिष्ठ समुद्रमापहं प्रविशन्ति यदन्हात्माय प्रविशन्ति सर्व शांतिमुक्ती न कामकामी पाळता आणि काही एके परी जो जाणव येईल अवधारे जैशी अक्षोभता सागरी अखंडितो जयी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणी मिळत तही आणि क नव्हे इतपत मर्यादा न सांडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोणी जाती समजता परिन्युह नवे पाळता सुमधो जैसा तैशी प्राप्ती रुद्धिसिद्धी तयाशी शोभू नाही बुद्धी आणि न पावता बाधी अधोती तया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीविरी कान लाईजे तरी अंधारू कोंडेल तो देखी रुद्धिसिद्धी तया परी आली गेली ते न करी तो वाहुजतलांतरी महासुखे जो आपुलेने नागरपणे इंद्रभुवन ते पावळे म्हणे तो केवी रंजी पालवणे विलेचेने जो अमृताशे के ठेवे तो जैसा काजी न शेवे तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी पार्था नवल हे पाहे जेत स्वर्ग सुखा लेखनी नाही तिथ रुद्धिसिद्धी काही प्राकृता उशी विहाय कामन्या सर्वन्य होमा चरतन्ति नुः निर्मोह निरंकारा सममधिचन्ति
ऐसा आत्मबोधे तो शला, जो परमानंदी पोकला, तो शिवे सिद्ध प्रज्ञ भला. ओळखतो तो अहंकारा ते दडवणे, सकळ काम सांडवणे, विचारे विश्व भोवणे, विश्वा माझी देशा ब्राह्मणे स्थिती. पार्थ नयनाभ्य विभुहंती, स्थिरत्वा शमतंकारेपि ब्रह्मनिर्वाहमुशते. इति भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगे नाम द्वितीयोऽध्याय. हे ब्रह्मस्थिती निशिम, जे अनुभवती निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिदरूपी मिळता, देहातीची व्याकुळता, आड ठाकू न शके चित्ता प्रज्ञादया. तेची ते स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुनापती संजय म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, ते तर अर्जुने म्हणितले, आता मुचिया काजा किरा आले उपपतिया. जे कर्मजात आगवे एथ निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणूनिया. ऐसा श्री अच्युताच्या बोला, चित्ती धनुधना वाईला. आता प्रश्न करीला भला अशंकोनी, तो प्रसंग असे नागरो, जो सकळ धर्माशी आगरो. काय एकामृत सागरो प्राप्तहीनो, जो आपण सर्वज्ञ नातो. निरोपिता होईल श्री अनंतो, नादेव सांगेल मातो श्री निवृत्तीदासो. इति श्री नादेव विरचितया भावार्थ दीपिकाया द्वितीयोऽध्याय समाप्त. ज्ञानेश्वर महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.